गुंडा निलेश घायवळ याच्या भावाला योगेश कदमांनी शस्त्र परवाना देण्यासाठी शिफारस केली होती। सचिन घायवळ याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि असं असताना सुद्धा त्याला शस्त्र परवाना देण्यात आलाय। सचिन घायवळवर आर्म्स ऍक्ट त्याचबरोबर खुनाचा गुन्हा यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत। पोलिसांनी घायवळला शस्त्र परवाना नाकारला होता, मात्र गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या समोर झालेल्या सुनावणीमध्ये त्यांनी सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्याची शिफारस केली। 20 जून 2025ला सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्याची शिफारस योगेश कदम यांनी केली आहे। दरम्यान गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सचिन घायवळला शस्त्र परवाना का दिला असा सवाल आता विरोधकांनी उपस्थित केला आहे। हे बघा, कोणालाही शस्त्र परवाना देताना कोणत्याही मंत्र्याचा त्याच्यात हस्तक्षेप नसतो। मुळामध्ये शस्त्र परवाना देणे हे तिथलच्या आयुक्त असेल किंवा एसपी कलेक्टर कार्यालय असेल, हे लोक शस्त्र परवाना देत असतात। शिफारस आता आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाच्या आम्ही अनेक लोकांची शिफारस करतो, परंतु त्याची सर्व बाजू तपासण्याचं काम तिथलच्या आयुक्तांचं असतं आणि आयुक्तांची त्या लायसनवर सही असते। राज्याचे राज्य गृहमंत्री योगेश कदम यांनी ज्या पद्धतीने निलेश घायवळ या कुख्यात गुंडाच्या टोळीतील सतीश घायवळचा सशस्त्र परवाना, जो शस्त्र परवाना याच्यासाठी स्पेशल रेकमेंडेशन करून तो परवाना मंजूर केला, काय गृहमंत्री योगेश कदमांना गृहमंत्री म्हणून घेण्याचा अधिकार आहे का? मी माझ्या पक्षाच्या वतीने एक जबाबदार पदाधिकारी म्हणून ही थेट मागणी करते की तात्काळ राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा गृहराज्यमंत्री पदाचा राजीनामा घेतला जावा। निलेश घायवळ जो आहे त्याच्या भावाला योगेश कदम यांच्याकडून जे शस्त्र परवान्यासाठी परवानगी देण्यात आलेली, कसं पाहता याकडे नेमकी काय? कसं पाहता म्हणजे राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी याच्याकडे कसं पाहिलेलं आहे हा एक विषय महत्त्वाचा आहे, कारण ज्यांच्याकडे डान्स बार होता त्यांच्याकडून अजून काय अपेक्षित आहे?